नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता सायली ज्यावेळी किल्लेदारांच्या घरी येते त्यावेळी प्रतिमा त्यांच्या समोर येऊन उभी राहते आणि प्रतिमा त्यांच्या डोळ्यात पाहत त्यांचे गाल पकडत सायलीच्या डोळ्यात मात्र आनंद अश्रू असतात. आपली आई आपल्याला परत मिळाली या भावना तिच्या डोळ्यात असतात. सायलीला प्रतिमा त्यांना घरी घेऊन येणं, त्यानंतर ज्यावेळी ती सुभेदारांच्या घरी येते ते प्रतिमा त्यांना प्रत्येक वेळी सायलीने सावरलेलं असतं. त्यांना मांडीवर थोपटत गायलेली अंगाई, तर प्रतिमा आत्यांसोबत किचनमध्ये केलेली कामं, त्यांच्यासोबतचं वावरणं, त्यानंतर प्रतिमा आत्या यांना भरवलेला मायेचा घास, त्यांच्यासाठी केलेले प्रत्येक क्षण सायलीला आठवत असतात. दिवाळीच्या दिवशी मिळालेलं सायलीला ते लक्ष्मीचं नाणं आणि प्रतिमा आत्यांकडे असलेलं नाणं अगदी सारखंच असतं. सायली आजारी असताना प्रतिमा आत्याने तिच्या डोक्यावरून फिरवलेला मायेचा हात, हे सर्व सायलीला आठवतं आणि त्यावेळी मात्र ती खूप इमोशनल झालेली असते. तिच्या डोळ्यात अश्रू असतात, पण काय बोलावं हे काहीच कळत नाही. प्रतिमा आत्या सायलीला म्हणतात, सायली बाळा काय झालंय? सुमन काकू म्हणतात, सायली बाळा अगं तुला बरं वाटत नाहीये का? तर जा वर आणि आराम कर. पण सायली प्रतिमा आत्यांना खट्ट मिठी मारते आणि मनाशीच म्हणते, प्रतिमा आत्या खरंच तुम्ही माझे आई वडील असाल का? प्रतिमा आत्या तूच माझी आई असशील का? आणि मी खरंच तन्वी असेन का? तर आता प्रतिमा आत्या सायलीच्या पाठीवरून हात फिरवतात आणि म्हणतात, सायली बाळा काय झालंय? का अशी करतेस? काय घडलंय ते तरी सांग ना. सायली बोल ना, काय झालंय? तर त्यावेळी सायलीला रविराज सरांचे शब्द आठवतात, तू आज जे काही आमच्यासाठी केलंयस ना ते फक्त एक मुलगीच आपल्या आईवडिलांसाठी करू शकते. तुझी आणि आमची नाळ कशी नकळतपणे जोडली गेली नाही माहीत, पण खरंच तू आमच्यासाठी आमची मुलगीच आहेस. तर प्रतिमा आत्या सायलीला प्रश्न करत म्हणतात, तुलासुद्धा असंच वाटतं ना गं बाळा की तू आमचीच मुलगी आहेस? आता सायली काही बोलण्या अगोदरच या सगळ्या विचारांच्या गोंधळांमुळे सायलीला चक्कर येते आणि ती खाली कोसळते. आता प्रतिमा आत्या सुमन काकू घाबरतात. दोघेही सायलीला सावरण्याचा प्रयत्न करतात. सायलीच्या डोळ्यावर पाणी मारत तिला उठवण्याचा प्रयत्न करतात, पण सायली मात्र बेशुद्ध झालेली असते. प्रतिमा आत्या म्हणतात, सायली बाळा काय होतंय तुला? बोल ना बाळा, उठ ना बाळा. पण सायली काही उठत नसते. प्रतिमा आत्या सुमन काकूंना म्हणतात, सुमन आपण हिला आत घेऊन जाऊया. असं म्हणत आता दोघेही सायलीला रूममध्ये घेऊन जातात. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं सचिन आता अर्जुन आणि त्यानंतर कल्पनाताई यांच्या फोटोला गोल करतो आणि त्यानंतर त्या फोटोकडे पाहत म्हणतो, प्रियाने माझ्या हाती दिलेला बॉम्ब आधी या कल्पनाजवळ जाऊन फोडायला हवा, कारण तीच अशी व्यक्ती आहे की जी अगोदर वीक होऊ शकते आणि हीच स्वतःच्या नातवंडाला स्वतःपासून कसं दूर करू शकते. नाही, ती अजिबात आपल्या नातवंडाला दूर करणार नाही. त्यामुळे मला आता हे सगळं काही या कल्पनाला सांगावंच लागेल, परंतु ही तर मला तिच्यासमोर उभंही करत नाही आहे. सचिन विचार करतो आणि म्हणतो की मग हा बॉम्ब फोडू कुठे? असं म्हणत तो आता सायलीच्या फोटोला गोल करतो आणि म्हणतो, सायली नाही, हिला सांगून तर काही उपयोगच नाही. ही सुद्धा अर्जुन आणि अश्विनप्रमाणेच हे सत्य घरच्यांपासून लपवून ठेवेल, त्यामुळे हिच्यासमोर हे सत्य येऊनसुद्धा काहीच उपयोग नाही. आता सचिन पुन्हा एकदा बोर्डकडे पाहतो तर आता राहिलेला असतो फक्त अस्मिताचा फोटो. तर आता सचिन म्हणतो, पण आहे ना माय डिअर एक्स दीक्षित. असं म्हणत आता अस्मिताचा फोटो हातात घेतो आणि म्हणतो, माय डिअर अस्मिता, अगं तू आहेस ना, तू तर माझ्यासाठी सॉफ्ट टार्गेट आहेस, कारण तू अशी व्यक्ती आहेस की तुझ्या पोटात काहीच राहत नाही. आत्तापर्यंत तुझ्या पोटात काय राहिलं आहे? काहीच नाही. प्रत्येक गोष्ट तू सगळ्यांना सांगितलीस. आताही तेच होणार आहे. मी तुला जर प्रियाच्या प्रेग्नन्सीची बातमी सांगितली तर ती बातमी तू घरच्यांनाही सांगशील आणि सगळ्यांच्यात नकळत का होईना हा बॉम्ब आमच्या वतीने तूच फोडशील. असं म्हणत आता सचिन मोठमोठ्याने हसू लागतो, कारण त्याला माहीत असतं की अस्मिताला सत्य कळालं तरच अस्मिता सगळ्यांना सांगेल, ती काही शांत राहणार नाही. आणि म्हणूनच आता सचिन अस्मितालाच टार्गेट करायचं ठरवतो.
तर दुसरीकडे किल्लेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं कल्पनाताई, अश्विन, अर्जुन सर्वच जण आलेले असतात. कल्पनाताई प्रतिमा आत्यांना म्हणतात, प्रतिमा तू ज्यावेळी फोन केलास त्यावेळी हातातली कामं बाजूला टाकली, लगेच इकडे आले. परंतु त्यावेळी वाटत होतं की मी खरी पोहोचेपर्यंत कदाचित सायली शुद्धीवरही आली असेल, परंतु अजूनपर्यंत सायली शुद्धीवरही आली नाहीये. नक्की काय झालं असेल? मला तर खरंच खूप काळजी वाटत आहे. तर त्याचवेळी अर्जुन विचारतो, डॉक्टर सायली ठीक आहे ना? तर आता डॉक्टर म्हणतात की नक्की या ज्यावेळी इथे आल्या त्यावेळी काय घडलं होतं? तर सुमन काकू म्हणतात, सायली ज्यावेळी इथे आली त्यावेळी ती खूप अस्वस्थ होती. असं म्हणत सुमन काकू आणि प्रतिमा आत्या घडलेला सर्व प्रकार सांगू लागतात. तर अर्जुन म्हणतो, पण प्रतिमा आत्या सायली एवढी इमोशनल का झाली होती? तर प्रतिमा आत्या म्हणतात, नाही रे माहीत, मी तिला तेच विचारण्याचा प्रयत्न करत होती, परंतु त्याचवेळी तिला चक्कर आली आणि ती खाली कोसळली, काहीच कळालं नाही. तर आता अर्जुन डॉक्टरांना म्हणतो, डॉक्टर माझी सायली आणि आमचं बाळ सुखरूप आहे ना? आपण एक काम करूयात का की आपण त्यांना हॉस्पिटलला ॲडमिट करूयात? डॉक्टर म्हणतात, नाही, त्याची काहीही गरज नाही, बाळ आणि आई दोघेही अगदी सुखरूप आहेत. पण तर अर्जुन विचारतो, पण काय डॉक्टर, सायली शुद्धीवर कधी येईल? तर डॉक्टर म्हणतात, सायलीला शुद्धीवर यायला वेळ लागेल, कारण त्यांनी मानसिक धक्का घेतला आहे. त्यांच्या मानसिक तणावामुळे त्या बेशुद्ध पडल्या आहेत, परंतु त्यासाठी खूप वेळ जाईल. तर आता अर्जुन म्हणतो, डॉक्टर सायली शुद्धीवर कधीपर्यंत येईल? तर डॉक्टर म्हणतात, सकाळपर्यंत ती शुद्धीवर येईल. तर हे ऐकताच अर्जुन म्हणतो, काय सकाळपर्यंत? आता मात्र अर्जुनला बाळाची काळजी वाटते आणि म्हणूनच आता अर्जुन डॉक्टरांना म्हणतो, आमच्या बाळाला तर काही होणार नाही ना? तर त्यावेळी अश्विन अर्जुनला सावरतो आणि म्हणू लागतो, दादा शांत हो, वहिनीला आणि आपल्या बाळाला काहीही होणार नाही. हे बघ, तू असं समज ना की उद्या सकाळपर्यंत वहिनीला चांगला आराम भेटेल, तिच्या डोक्यातील विचार शांत होतील. कधी कधी आपलं शरीर हक्काची सुट्टी मागून घेत असतं, त्यामुळे उगाच तू काळजी करू नकोस दादा. तर आता डॉक्टर म्हणतात, खरं आहे, मी तुम्हाला काही औषधं लिहून देते, ती शुद्धीवर आल्यानंतर तिला द्या. आता डॉक्टर निघून जातात, परंतु सायलीची ही अवस्था कल्पनाताईंना पाहवत नसते. कल्पनाताई रडतच बाहेर जातात आणि त्यानंतर प्रतिमा आत्या, सुमन काकू सर्वच जण निघून जातात. इथे मात्र अर्जुन सायलीच्या उशाशी बसत तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिचा एक हात हातात घेत खूप रडत असतो. अर्जुनला सायलीची खूप काळजी वाटत असते. सायलीचं असं शांत पडून राहणं अर्जुनला सहन होत नसतं. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं अस्मिता आणि चैतन्य कॅफेमध्ये येतात. तर त्यावेळी अस्मिता चैतन्याला घडलेला प्रकार सांगत म्हणते, खरं तर त्या पदासाठी, या जॉबसाठी मी अगदी परफेक्ट कॅपेबल होते आणि माझा इंटरव्ह्यूसुद्धा खूप छान झाला होता. पण त्या माणसाने मला स्पष्ट सांगितलं की तुमच्यावर बाळाची जबाबदारी आहे आणि म्हणून तुम्हाला हा जॉब देणं शक्य नाही. पण चैतन्य, मला सांग ना, या सगळ्याला काय अर्थ आहे? चैतन्य म्हणतो, हो अस्मिताई, मी समजू शकतो, पण प्रत्येकजण आपला विचार करत असतात. या कंपनीने सुद्धा आपलाच विचार केला. तर आता अस्मिता म्हणते, तेच मी म्हणते, मला एक कळत नाही आहे की त्याने असं का केलं. आता स्मितला जर लहानाचं मोठं करायचं असेल, मला स्वतःने तर वाढवायचं असेल, तर मला जॉबची आणि स्वतः काहीतरी कमावण्याची संधी तर मिळायला हवीच ना. आणि आता तर स्मिथमुळेच मी करू शकणार नाही, कारण त्याची काळजी घ्यायला त्याचा बाप अवेलेबल नाही. अगदी वाऱ्यावर उधळल्यासारखा तो वावरला आहे. त्याने जे काही कृत्य केलं ते मी अजिबात खपवून घेऊ शकत नाही. पण या सगळ्याची शिक्षा मी आणि स्मिथने भोगायची आहे का? या सगळ्याचा परिणाम माझ्या आणि स्मिथच्या आयुष्यावर का होतोय? तर आता चैतन्य अस्मिताला समजावत म्हणतो, अस्मिताई शांत हो, मला कळतंय तुला स्मिथची काळजी वाटते आणि जॉब न मिळाल्यामुळे तू जरा अस्वस्थ झाली आहेस, तुझी चिडचिड होते, पण तू थोडी शांत हो, कारण चिडचिड करून काहीच होऊ शकत नाही आहे. तर दुसरीकडे किल्लेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं की आता अर्जुन सायलीच्या उशाशीच बसून असतो. सायली शुद्धीवर येण्याची वाट पाहत असतो. कल्पनाताई, सुमन काकू तिथेच असतात आणि तेही सायलीची काळजी करत असतात. अर्जुन सायलीचा हात हातात घेतो आणि म्हणतो, बायको मला माफ कर ना, आज मी तुझे फोन उचलले नाहीत म्हणून तू माझ्यावर रागवली आहेस ना, पण सॉरी बायको, परत माझ्या हातून अशी चूक नाही होणार. पण आता प्लीज बोल ना माझ्याशी, प्लीज माझ्यावर अशी चिडू नकोस, काहीतरी बोल ना.
प्लीज बायको, असं म्हणत अर्जुन रडत असतो. तर कल्पनाताई आणि सुमन काकू यांना अर्जुनची ही अवस्था पाहून खूप वाईट वाटत असतं. सुमन काकू अर्जुनला म्हणतात, अर्जुन, डॉक्टर म्हणाले आहेत ना की ती सकाळपर्यंत शुद्धीवर येईल, काळजी करायचं कारण नाही आहे. मग अर्जुन प्लीज तू शांत हो, तू रडू नकोस, आणि तू जर असा खचलास तर, असं म्हणत सुमन काकू अर्जुनला समजावत असतात. आणि सर्वजण सायली शुद्धीवर येण्याची वाट पाहत असतात. तर दुसरीकडे कॅफेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं अस्मिता आता चैतन्यला म्हणते, चैतन्य, तुझी लाईफ पार्टनर निवडताना तू पाहूनच घे हां, कारण मी आणि अश्विनने जी चूक केली ती चूक तू करू नकोस. आज मी अश्विनकडे पाहते त्यावेळी मला खरंच खूप वाईट वाटतं, कारण अश्विनच्या चेहऱ्यावरची स्माईलच कुठे निघून गेली आहे. तर चैतन्य समजावत अस्मिताला म्हणतो, अस्मिताई, अगं तुम्ही तुमचे पार्टनर हे ठरवून असे निवडले आहेत का? नाही ना. अगं त्यावेळी ज्या काही गोष्टी व्हायच्या असतात त्या होऊन जात असतात. त्यावेळी जे काही घडायचं होतं ते घडून गेलंय. त्या गोष्टींचा आता विचार करू नका. आणि अस्मिताई, मला नक्की खात्री आहे की तुम्ही दोघंही या सगळ्यातून लवकरात लवकर बाहेर पडणार आणि तुला नोकरीसुद्धा मिळणार. तर अस्मिता चैतन्याला म्हणते, कशी मिळेल नोकरी सांग ना. मला जर नोकरी करायची असेल, घराबाहेर पडायचं असेल, तर मग मला स्मितला घरी ठेवून यावं लागेल, त्याला मम्माकडे ठेवावं लागेल. पण मम्मा तर हेच म्हणते की स्मितला घरी ठेवून बाहेर कुठेही जायचं नाही. तुझी सगळी जबाबदारी आम्ही घेऊ, तुला काय हवं काय नको हे आम्ही बघू, तुला कधीच काही कमी पडणार नाही, पण तू घराबाहेर जायचं नाही. पण चैतन्य, मला हेच तर नको आहे ना. तर चैतन्य अस्मिताला म्हणतो, मग अस्मिताई, तू घरूनच काहीतरी काम कर ना. म्हणजे घरूनच अशा कुठल्या तरी कामाची सुरुवात कर की जे काम तुला घरी बसून करता येईल आणि त्यातच तुझं स्मितकडे सुद्धा लक्ष राहील. तर अस्मिता विचार करत म्हणते की असं कोणतं काम करू शकते मी, असं काय करता येईल मला, असं म्हणत अस्मिता विचार करत असते. तर आता चैतन्य म्हणतो, आपण शोधू ना काहीतरी. तर त्याचवेळी अस्मिताला मेसेज आलेला असतो. सचिनने अस्मिताला मेसेज केलेला असतो, मला तुला भेटायचंय, कधी आणि कुठे भेटायचं. आता अस्मिता खूप चिडलेली असते. सचिनचा मेसेज आलेला तिला अजिबातच सहन होत नाही, परंतु ती काहीच बोलत नाही. चैतन्य विचारतो, काय झालंय, कोणाचा मेसेज आलाय? तर अस्मिता म्हणते, नाही, कोणाचा नाही. आता अस्मिता आपल्याला सचिनचा मेसेज आलाय ही काही चैतन्याला सांगत नाही. तर त्याच वेळी चैतन्याला अश्विनचा फोन आलेला असतो. तर चैतन्य म्हणतो, बोल अश्विन. आता अश्विन जे काही सांगतो त्यामुळे चैतन्याला धक्काच बसतो. चैतन्य म्हणतो, काय, हे सगळं काही कधी झालं? आता मात्र अस्मिता सुद्धा घाबरून गेलेली असते. तर इकडे किल्लेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं प्रतिमा आत्या, सुमन काकू आणि कल्पनाताई तिघेही देवासमोर उभ्या असतात. तर आता प्रतिमा आत्या देवाला म्हणजे गणपती बाप्पांनाच पाण्यात ठेवते आणि त्यानंतर सायलीसाठी सर्वच जण प्रार्थना करू लागतात. कल्पनाताई देवाला साकडं घालत म्हणतात, देवा, माझ्या सायलीला सुखरूप ठेव, तिच्या बाळाला सुखरूप ठेव देवा, तिला लवकरात लवकर शुद्ध येऊ देत, असं म्हणत देवाला प्रार्थना करत असतात. तर दुसरीकडे अर्जुन सायलीचा हात हातात घेतो आणि सायली शुद्धीवर येण्याची वाट पाहत असतो. सायलीची ती अवस्था अर्जुनला पाहवत नसते. अर्जुन खूप इमोशनल झालेला असतो. अर्जुन म्हणतो, सायली उठ ना, माझ्याशी बोल ना. आता चैतन्य अर्जुनला सावरत असतो. तर आता सुमन काकू सायलीसाठी देवाचा अंगारा घेऊन येतात. त्या डोक्याला देवाचा अंगारा लावतात आणि त्यानंतर ती अंगाऱ्याची पुडी त्या तिच्या उशाखाली ठेवतात. तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवतात आणि त्यानंतर सुमन काकू बाहेर निघून जातात. सर्वांनाच सायलीची ती अवस्था पाहवत नसते. सर्वच जण एकमेकांना आधार देत असतात. आता रविराज सरांचा अश्विनला फोन आलेला असतो. अश्विन म्हणतो की हो रविराज काका, घाईने यायची काही गरज नाही, सायली वहिनीला लवकरच बरं वाटेल. हो, मी डॅडना सुद्धा तेच सांगितलं आहे, उगाच घाई करून येऊ नका, कदाचित तुम्ही नाही आलात तरी चालेल, सायली वहिनी येईल शुद्धीवर. हो नक्की, असं म्हणत आता अश्विन फोन ठेवतो. आता सर्वच जण सायलीच्या आसपास असतात. तर अर्जुन कल्पनाताईंना म्हणतो, तुम्ही जाऊन आराम करा, मी आहे ना इथे. तर कल्पनाताई म्हणतात, अरे पण आम्ही सुद्धा थांबतो ना इथे. अर्जुन म्हणतो, नाही, तुम्ही आराम करा. तर अश्विन म्हणतो, बरं ठीक आहे, पण दादा काही लागलं तर मला लगेच फोन कर, आम्ही आहोतच, असं म्हणत आता अश्विन कल्पनाताईंकडे येतो आणि म्हणू लागतो, मम्मा चल, मला माहीत आहे तुला सायली वहिनीची काळजी वाटते, पण काळजी करू नकोस, सायली वहिनी येईल शुद्धीवर, तोपर्यंत आपण जाऊयात, असं म्हणत आता अश्विन कल्पनाताईंना तिथून घेऊन जातो. तर त्यानंतर चैतन्यही तिथून निघून जातो. तर प्रतिमा आत्या
सायलीच्या टेबलवर आता गणपती बाप्पाची मूर्ती ठेवतात आणि म्हणू लागतात, बाप्पा, सायलीची तुझ्यावर अगदी मनापासून श्रद्धा आहे. तिला लवकरात लवकर बरं कर. तिला लवकरात लवकर शुद्धीवर येऊ देत. देवा, तुझी कृपा आमच्या सायलीवर असू देत. असं म्हणत प्रतिमा आत्या देवाला सतत साकडं घालत असतात. सायली शुद्धीवर यावं यासाठी प्रतिमा आत्या यांचे खूप प्रयत्न चालू असतात. सुमन काकू प्रतिमा आत्यांना आधार देतात आणि म्हणू लागतात, वहिनी, तुम्ही काळजी करू नका. आपली सायली पहाटेपर्यंत नक्कीच शुद्धीवर येईल. असं म्हणत आता सुमन काकू प्रतिमा आत्यांना सुद्धा तिथून घेऊन जातात. इथे मात्र अर्जुन सायलीच्या उशाशीच बसून तिचा हात हातात घेऊन असतो. तिची ती अवस्था पाहून अर्जुन सायलीला म्हणतो, सायली, अगं उठ ना. मला तुझी अशी अवस्था पाहवत नाहीये. तू अशी शांत असणं मी नाही सहन करू शकत. मला तुझ्यापासून दूर राहण्याची सवय नाही आहे बायको. काहीतरी बोल ना. मला तुझं हसणं बघायचं आहे, तुझं रुसणं बघायचं आहे. बोल ना बायको, उठ ना बायको, प्लीज. असं म्हणत अर्जुन सायलीला सतत उठण्यासाठी आणि बोलण्यासाठी सांगत असतो. पण सायली मात्र निश्चिप पडून असते. ती अजूनही बेशुद्ध असते. अर्जुन सायलीच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि म्हणतो, बायको, अगं बोल ना. प्लीज उठ ना बायको, प्लीज शुद्धीवर ये ना. माझ्याशी भांड. हवं तेवढी राघव, परंतु प्लीज शुद्धीवर ये. प्लीज बायको, अगं उठ ना गं. अर्जुन खूप रडत असतो. तो सायलीकडे पाहतो तर त्याचे सायलीसोबतचे सगळे क्षण त्याला आठवतात. सायलीसोबत केलेली मज्जा मस्करी. सायली, मी प्रेग्नेंट आहे, आपण आई बाबा होणार आहोत, ही ज्यावेळी न्यूज देते त्यावेळी अर्जुनचा आनंद काही गगनात मावत नसतो. हे सर्व क्षण अर्जुनच्या डोळ्यासमोर येतात आणि तो खूप रडत असतो. अर्जुनने सायलीसाठी आणि सायलीने अर्जुनसाठी खूप काही एकमेकांना वेळ दिलेला असतो आणि त्यांनी एकमेकांसोबत घालवलेले प्रत्येक क्षण आता अर्जुनला आठवत असतात. आता अर्जुन सायलीच्या बाजूला टेबलवर ठेवलेली गणपती बाप्पांची मूर्ती असते तिथे येतो. गणपती बाप्पाशी तो भांडू लागतो. आपल्या सायलीसाठी देवाशीही भांडत असतो आणि त्यानंतर हात जोडत सायली शुद्धीवर यावी यासाठी प्रार्थना करत असतो आणि सायलीकडे पाहत असतो. सायलीचं असं निपचिप पडून राहणं आणि अर्जुनची मात्र देवाजवळ सतत एकच प्रार्थना असते की माझी बायको लवकरात लवकर शुद्धीवर येऊ देत, माझं बाळ आणि माझी बायको सुखरूप असू देत. आता अर्जुन पुन्हा एकदा सायलीच्या बाजूला येऊन बसतो. सायलीकडे पाहताच त्याला त्याच्या जुन्या आठवणी आठवत असतात. सायलीसोबत घालवलेले प्रेमळ क्षण त्याच्या डोळ्यासमोर असतात आणि आता अर्जुन पूर्ण रात्रभर सायलीच्या बाजूला बसून तिच्या डोक्यावरून हात फिरवत फक्त ती शुद्धीवर येण्याची वाट पाहत असतो. तर दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वच जण सायली शुद्धीवर येण्याची वाट पाहत असतात. सर्वच जण सायलीच्या रूममध्ये असतात. आता सायली दचकून उठून बसते. तर त्यावेळी कल्पनाताई म्हणतात, सायली, काय झालंय, तुला बरं वाटतंय ना? तर सुमन काकू म्हणतात, सायली, अगं नक्की काय झालं होतं? तू इतकी इमोशनल का झाली होतीस? तर सायली म्हणते, मला तुम्हा सगळ्यांना एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. त्याने फक्त माझंच नाही तर तुम्हा सगळ्यांचं आयुष्य बदलून जाईल. तर अस्मिता आता सायलीला विचारते, असं काय कळलंय तुला? तर अस्मिता म्हणते, तुम्ही गेली कित्येक वर्ष जिची वाट पाहताय ती म्हणजे तन्वी आणि ती खरी तन्वी मी आहे. आता हे ऐकल्यानंतर घरातील सर्वांनाच धक्का बसतो. सायली अशी नक्की का बोलत आहे? कोणाला काहीच कळत नाही. अर्जुन विचारतो, काय, हे कसं शक्य आहे? तर सायली म्हणते, मला सुद्धा सुरुवातीला असंच वाटलं होतं. मला सुद्धा माझ्या प्रश्नांचं उत्तर मिळत नव्हतं आणि म्हणूनच मी मधुभाऊंना विचारलं आणि त्यावेळी मला त्यांनी सांगितलं. आता सायलीला घडलेला प्रसंग आठवतो. सायली मधुभाऊंना म्हणते, पूर्णाजींची लाडकी नात रविराज सर आणि प्रतिभाताईंची मुलगी मीच आहे का? मीच आहे का खरी तन्वी? त्यावेळी डोळ्यांची उघडझाप करत ह्या सगळ्याला मधुभाऊंनी उत्तर दिलेलं असतं आणि सायलीच तन्वी आहे हे खरं उत्तर सायलीला मिळालेलं असतं. तो घडलेला प्रसंग सायली घरच्या सगळ्यांना सांगू लागते. परंतु सायली असं बोलत असताना कोणी काहीच बोलत नाही. सर्वच जण शांत असतात. सायली म्हणते, तुम्ही सर्वजण कसला विचार करताय? अहो, मीच तन्वी आहे. रविराज सर म्हणतात, बस सायली, तू काय बोलतेस हे तुला तरी कळतंय का? सायली, अगं तुला आमच्या भावनांशी खेळताना काहीच कसं वाटत नाही? तर प्रतिमा आता सायलीला म्हणतात, सायली, तन्वीच्या बाबतीत प्लीज अशी मस्करी करू नकोस, कारण तुझ्याकडून आमची ही अपेक्षा नाही आहे. आता सायलीच्या बोलण्यावर कोणीच विश्वास ठेवत नसतं. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सायली देवी आईच्या मंदिरात जाते आणि जोरजोरात घंटानाद करू लागते आणि त्यावेळी सायलीला पुन्हा एकदा चक्कर येऊन सायली खाली कोसळणार. तर त्यावेळी अर्जुन तिला सावरतो आणि म्हणतो, बायको काय झालंय?
तर सायली म्हणते तन्वी की सायली. अर्जुन म्हणतो काय झालंय? तर सायली म्हणते जेव्हापासून मी तन्वी असण्यासारखं वावरत होती तेव्हापासून सतत मला तिचा भास होत होता. सतत मला आतून काहीतरी वेगळं वाटत होतं. तिचा ऐकलेला तो आवाज, तिचं अस्तित्व जाणवणं, तिने काढलेलं ते चित्र, हे सगळं काही मला माझं वाटत होतं. मला असं वाटायचं की हे जणू सगळ्या गोष्टी मीच केल्या आहेत. मग मला सांगा हे सगळं काही काय असू शकतं? तर आता अर्जुन सायलीला म्हणतो याचा अर्थ एकच, तूच खरी तन्वी आहेस. आता सायलीवर अर्जुन तरी विश्वास ठेवतो आणि म्हणूनच सायली खूप खुश होते. सायली प्रेमानेच अर्जुनला मिठी मारते आणि त्यावेळी सायली आणि अर्जुनची ती जुनी भेट सायलीला आठवते. आता सायलीवर खरातील सर्वजण विश्वास ठेवतील का? प्रतिमा आत्या आणि रविराज सरांना खरं या सगळ्या सत्याचा उलगडा होईल का, की खरंच सायली आपली मुलगी आहे, सायलीच खरी तन्वी आहे? हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.